अगं बाई, आज सुनबाई लवकर आलीच ऑफिसमधनं. हो, तुम्हाला आणि पप्पांना पण बरं वाटत नाहीये ना, म्हणून आले. पण आज मीटिंग होती ना तुझी महत्वाची. हो, महत्वाचीच होती, पण जाऊ दे. काय ग, माझं पोरग काय बोललं काय तुला? हो, तेच बोलत होते की माझे मम्मी पप्पा आजारी आहेत आणि तरी सुद्धा तू ऑफिसला जातेस, गपचूप घरी जा आणि जाताना त्यांच्यासाठी औषधं घेऊन जा, म्हणून सगळी कामं तशीच ठेवून आले. अगं म्हणून तू तुझी महत्वाची कामं सोडून आलीस वे. महत्वाच्या मीटिंग कशाला सोडून यायच्या बरं? कारण हे मला फोनवर बोलले की तू आजकालची पोरगी आहेस, सेल्फिश तर वागणारच ना तू माझ्या आईसारखी महान नाही बनू शकत. महान तर मी आहे, कारण जेव्हा हे मला ओरडायचे बोलायचे तेव्हा मी त्यांना कधी प्रत्युत्तर नाही दिलं. मग त्यांच्या नजरेत मी महान झाले. घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. जेव्हा मला बटाट्याची भाजी आवडायची तेव्हा त्यांना पनीरची आवडायची. मग मी पनीरची भाजी बनवायची. मग त्यांच्या नजरेत मी महान झाले. मान्य आहे मला, यांनी सांगितल्यावर मला यावंच लागलं. अगं बाई, एवढी पतिव्रता आहेस रे तू. सुनबाई, एक गोष्ट सांगते तुला, एवढी पतिव्रता व्हायची काही गरज नाही, महान बनण्याची तर त्याहून गरज नाही. हे बघ, आणि जे लोक महान बनतात ना ते कधीच खुश नाहीत राहू शकत, समजलं का? आणि मुली काही लग्न करून महान बनण्यासाठी नाहीयेत ग. हे बघ, मी दुसऱ्याचा विचार करूनच ना महान बनली. माझ्यासारखं तू पण बनायला जाऊ नको. पण सासूबाई, तुम्ही जी जबाबदारी घेतली ती जबाबदारी मी पण घेणं गरजेचं आहेच की. अगं, जबाबदारी घेतली म्हणून मी महान नाही झाली. स्वतःच्या इच्छा मारून ह्या घरासाठी जे सगळं केलं ना त्यासाठी मी महान. आणि एक गोष्ट सांगते सुनबाई, माझ्या मुलाच्या काय कुणाच्याच सांगण्यावरून स्वतःचं अस्तित्व मिटवू नकोस. तू स्वतः कमवतेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस, तर तू फक्त स्वतःसाठी जग. हे बघ, सगळ्या इच्छा मारून मी या घरात महान झाले, पण तसं मी तुला नाही करून नाही. मी तुझ्या पाठीशी उभी आहे, तू काय आमची काळजी करू नको. सुटले धागे उरले मागे.